नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून झटपट बनवता येतील असे वेगवेगळे 5 नाश्त्याचे प्रकार बनवणार आहोत. चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. आपली पहिली रेसिपी आपण बनवूया. यासाठी ते मी अर्धा कपच्या मेजरिंग कपने अर्धा कप रवा घेतला आहे. यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. तुम्ही घरातली कुठली एक वाटी सेट करून तिने हे साहित्य इथे मोजून घेऊ शकता. यानंतर यामध्ये पाव कप मैदा घालायचा आहे. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा इथे घालू शकता, यामुळे बाइंडिंग येईल रेसिपीला. इथे आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे. बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. इथे आता मी 3 कप पाणी घातलं आहे. ह्याचं आपल्याला पातळ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. हे आता आपण मिक्स करून घेऊया. सगळ्या गुठळ्या याच्यातल्या काढून घ्यायच्या. अशा विस्करनी हे मिक्स करून घेते. आपण अर्धा कप रवा, अर्धा कप तांदळाचं पीठ आणि 3 कप पाणी इथे घातलं. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता हे आपल्याला झाकून 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर साधारण 20 मिनटं झालेत. आपण पाहूया. हे आता आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे. अगदी परफेक्ट आहे हे आता डोसा बनवण्यासाठी. तर इथे मी तवा अगदी मस्त असा कडकडीत गरम करून घेतला आहे. यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. टिश्यू पेपरनी मी हे तेल सगळीकडे असं पसरवून घेते. तवा अगदी मस्त गरम आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा मोठी आहे. आता थोडंसं वरून असं हे पीठ घालायचं. पीठ घालताना ते तळापासून आधी ढवळून घ्यायचं आणि मग असं वाटीने आधी कडेला आणि मग सेंटरला असं तव्यावरती पसरवून घ्यायचं. थोडंसं वरून टाकल्यामुळे आणि तवा छान कडकडीत गरम आहे, यामुळे अशी मस्त जाळी येते या डोस्याला. वरून ड्राय झाल्यानंतर असं बटर लावून घ्यायचं. पीठ तव्यावर घातल्यानंतर गॅसची फ्लेम मी मीडियम केली आहे. यानंतर इथे मी थोडीशी शेजवान चटणी घालते आहे. याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा पसरवू शकता, किंवा मग तुम्ही काहीही न घालता साधा डोसासुद्धा बनवू शकता. आता हा डोसा आपण असा तवा फिरवून सगळीकडून एकसारखा कुरकुरीत करून घेऊया. डोसा मस्त कुरकुरीत झाला, आपण काढून घेऊया. डोसा तयार आहे. आता बनवूया आपली दुसरी रेसिपी. यासाठी इथे मी 1 कप रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. यामध्ये आता 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. घरी जे आपण चपातीसाठी वापरतो तेच पीठ इथे मी घेतलं आहे. रवा जेवढा घेतला तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर किसलेला गाजर घातला आहे. बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे. यानंतर हिरवी मिरची घालायची बारीक चिरून. किसलेलं आलं घातलं आहे. याबरोबरच तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता. बारीक चिरलेला कोबीसुद्धा घालू शकता. आता इथे मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं. चिमूटभर हिंग घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. यानंतर इथे अर्धा कप दही घातलं आहे. आता अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी हळद घातली नव्हती, तर इथे मी आता चिमूटभर हळद घालते. रंग मस्त येईल रेसिपीला. हे आता हातानेच आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे. हाताने आपल्याला हे थापता येईल असं पीठ हवं आहे.
पीठ हे तयार आहे. इथे मी एक प्लास्टिकची बॅग घेतले. याच्यावर असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे. तर जसं आपण थालीपीठ थापतो त्याप्रमाणे हे आपल्याला थापून घ्यायचं आहे. हाताला थोडंसं पाणी लावू शकता तुम्ही. हे असं मी थापून घेतलं आहे. इथे तवा गरम करून घेतला, त्याच्यावर थोडंसं तेल घातलं आणि त्यावरती हे आपलं जे थालीपीठ आहे ते घालायचं आहे आणि हे दोन्ही बाजूने मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं. तर ही आपली रेसिपी तयार आहे. चवीला अगदी भन्नाट लागते. आता बनवूया आपली तिसरी रेसिपी. तर यासाठी इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं. यामध्ये मोहरी घातली. यानंतर 1 चमचा चण्याची डाळ आणि 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. हिरवी मिरची घालायची आहे आणि थोडंसं किसलेलं आलं घातलं आहे. हे सगळं तेलावरती परतून घ्यायचं. यानंतर यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे. जाड बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. हा रवा आता किंचित रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर रवा छान फुलला आहे आणि त्याचा रंग किंचित बदलला. आता आपण काढून घेऊया. हा रवा थंड झाला आहे. आता यामध्ये 1 कप दही घालायचं आहे. हे दही थोडंसं आंबट आहे आणि मी आधी फेटून घेतलं आहे. यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता इथे मी 1 कप पाणी घेतलं. त्याच दह्याच्या कपामध्ये मी पाणी घेतलं. हे घालायचं आहे. मिक्स करून घेऊया याला. तर इथे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. आता हे 15 ते 20 मिनटं झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे. साधारण 20 मिनटं झालेत. आपण पाहूया. तर हे आता आधीपेक्षा घट्ट झालं आहे म्हणून इथे मी 2 चमचे पाणी घालते आणि नेहमीचं आपलं जसं इडलीचं पीठ असतं तसं आपल्याला हवं आहे. यानंतर इथे मी 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलं. जो एक छोटं पॅकेट असतं इनोचं ते घातलं. यानंतर याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं इनो ॲक्टिवेट करण्यासाठी. यानंतर इथे मी इडलीचं भांडं ग्रीस करून घेतले, तेलाने भरून घ्यायचं आहे. कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं होतं. यामध्ये इडली स्टँड ठेवायचं आहे आणि ही इडली आता आपल्याला 10 ते 12 मिनटं वाफवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. साधारण 10 मिनटं झालेत. पाहू शकता इडली मस्त अशी फुगली आहे. थंड करून आपण काढून घेऊया. तर इडली तयार आहे. अगदी मस्त झाली ही. आता बनवूया आपली चौथी रेसिपी. इथे मी 1 कप रवा घेतला आहे. जाड बारीक कोणताही रवा घेऊ शकता. यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. यानंतर इथे मी अर्धा कप दही घेतलं आहे. हे घालूया. आता इथे मी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर घेतले. याबरोबरच तुम्ही शिमला मिरची, किसलेला गाजर हे सुद्धा घालू शकता. बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे. आता इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. 1 कप इथे मी पाणी घातलं. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे असं घट्टसर हवं आहे आपल्याला. आता हे आपण झाकून ठेवूया. 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलेल. तर 15 मिनटं झालेत. पाहूया. पुन्हा एकदा मी हे सगळं मिक्स करून घेतलं. आता इथे गॅसवरती मी एक तडका पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे. यावरती 1 मोठा चमचा पीठ घालायचं आहे तयार. तुमच्याकडे असा तडका पॅन नसेल तर तुम्ही मोठ्या पॅनमध्ये सुद्धा छोट्या छोट्या आकाराचे असे पॅनकेक बनवू शकता. झाकण ठेवून खालच्या बाजूने हे 3 मिनटं आणि मग उलटून 3 मिनटं असं दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतलं आहे. तर मस्त असे पॅनकेक तयार आहेत. आता बनवूया आपली पुढची रेसिपी.
तर यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतलेत. पोहे स्वच्छ धुवून इथे मी चाळणीमध्ये निथळत ठेवले म्हणजे सॉफ्ट होतील. आता हे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 चमचे पाणी घालून हे असे वाटून घ्यायचे आहेत. यानंतर ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर किसलेला गाजर घातला, बारीक चिरलेली शिमला मिरची घातली, स्वीटकॉर्न घातला, कच्चाच आहे स्वीटकॉर्न. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे, थोडीशी कोथिंबीर घातली आहे. यानंतर इथे मी पाव कप रवा घातला आहे. जाड बारीक कोणताही रवा घेऊ शकता. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा जिरं घातलं आहे, अर्धा चमचा लाल तिखट घातलं. आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि असं पहा पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता हे तयार पीठ मी 15 ते 20 मिनटासाठी झाकून ठेवलं होतं. तर 20 मिनटानंतर याचे आपण पॅनकेक बनवून घेऊया. तर इथे मी डोसा तवा गरम करत ठेवला होता, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि यानंतर असे छोटे छोटे पॅनकेक बनवून घेतले. तरी आपली 5वी रेसिपीसुद्धा तयार आहे. 4 रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.